जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एडिटर संचय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ मित्रांनो ट्रेंडिंग मराठी सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने पटापट व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तू तर मोरनी ते तू तर मोरनी तू तर मोरनी देखणी छम छम करते तू तर मोरनी तू ग ओके, तर मित्रांनो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो, आजचा खूपच छान झालेला आहे. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटमार्क प्रिसेट आणि शिफ्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुप आणि इथं मी टेक्स्ट PNG ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक करून. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं अनहाईड केलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, ग्रुप 1मध्ये आणि ग्रुप 2मध्ये इथं ग्रुप 3 आणि ग्रुप 4मध्ये फोटो कसे ॲड करायचं सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे फोटोला. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटीतनं आपल्याला करेक्ट इथनं 20% ठेवायचे. 20% ठेवल्यानंतर फोटोला लॉंग प्रेस करायचा आहे आणि आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आत्ता आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तो पहिला इथनं फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला इथं रेक्टँगल 1मध्ये इथं आपल्याला फोटोला इथनं सेट करायचं आहे. तर बघू शकता मी तसं प्रॉपर असं सेट केलेलं आहे. मित्रांनो बॅक यायचं आहे. बघू शकता आता आपल्या इथं प्रॉपर इथं फोटो सेट झालेला आहे. अशाच प्रकारे मित्रांनो उरलेल्या 3 ग्रुपमध्ये इथं मी पटकन एकीकडून इथनं फोटो ॲड करून घेतो. पहिला मित्रांनो इथनं फोटो ॲड करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं कट करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया केलेला आहे. ग्रुप 2वरती क्लिक करा. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करायचं आहे आणि आपल्याला रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. आणि मित्रांनो प्रॉपर असं आपल्याला रेक्टँगल 2मध्ये इथं आपल्याला इथं फोटोला सेट करायचं आहे. तर बघू शकता आपण ग्रुप 1 आणि इथं ग्रुप 2मध्ये इथं फोटो आपण सेट केलेले आहेत. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन इथं ऑपॅसिटी आपण 20% ठेवलेली आहे. तर बघू शकता आता काय करायचं आहे, इथं आपल्याला इथं टेक्स्ट PNG आहे. तर टेक्स्ट PNGला फोटो कसे ॲड करायला सांगतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला टेक्स्ट PNGच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटीतनं आपल्याला इथं करेक्ट इथं 30% ठेवायचे आहे. बघू शकतो ऑपॅसिटी मी इथनं 30% ठेवलेली आहे. उरलेले मित्रांनो 3 नंबर आणि 4 नंबर ग्रुपमध्ये पण सेम आपण पहिल्या ग्रुपमध्ये जसे फोटो ॲड केलेले आहेत तसेच फोटो आपल्याला इथनं ॲड करायचे आहेत. तर मी एकीकडून इथनं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्याला जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या.
टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. ग्रुपमध्ये इथं पटकन इथं फोटो ॲड करून घेतो. तर मी पटकन मित्रांनो इथं रेक्टँगलमध्ये इथं फोटो ॲड करून घेतलेला आहे. मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आता मित्रांनो लास्टला इथं याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर टेक्स्ट PNGच्या बॅकग्राऊंडला आपण इथं फोटो ॲड करतो. पटकन मी करून घेतो. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 30% ठेवायचे आहे. 30% ठेवल्यानंतर टेक्स्ट PNGच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे आता आपल्याला ग्रुपच्या जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंडला फोटो ॲड कराल तेव्हा ऑपॅसिटी मित्रांनो फोटोची इथनं 20% ठेवा. आणि जेव्हा टेक्स्ट PNGच्या जेव्हा बॅकग्राऊंडला फोटो ॲड कराल तेव्हा टेक्स्ट PNGच्या बॅकग्राऊंडच्या फोटोची ऑपॅसिटी आपल्याला इथं 30% करेक्ट ठेवायची आहे. तर बघू शकता मी इथं ठेवलेली आहे. ग्रुपमध्ये देखील मी फोटो ॲड केलेले आहेत आणि टेक्स्ट PNGच्या बॅकग्राऊंडला देखील मी इथं फोटो ॲड केलेले आहेत. आता करेक्ट 8.25 सेकंदावर जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. तर अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला एक बिटला एक फोटो ॲड करायचे शेवटपर्यंत. तर मी फोटो ॲड करतो पटापट. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्याला जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची मित्रांनो लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक सुंदर कमेंट करायची आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. मित्रांनो टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मी एकूण इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. लास्टचं इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो आपण फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जे आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा. ग्रुपच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला इथनं मी इफेक्ट पेस्ट करून घेतो पटापट. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे बॅक यायचं आहे मित्रांनो. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपण इथं टेक्स्ट PNG ॲड केलेले आहेत. 2 आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये टेक्स्ट PNG. त्या टेक्स्ट PNGला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो इथनं इफेक्ट मी पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो थोडंसं इथनं स्क्रोल करा. बघू शकता मित्रांनो 8.25 सेकंदाजवळ यायचं आहे. इथनं बघू शकता इथं लहान लहान 4 फोटो आहेत. त्या 4ही फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो इथनं हा इफेक्ट मी एकूण इथनं पेस्ट करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधलं 5 नंबरचं इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो आपल्याला 19.23 सेकंदावर जायचं आहे. 19.23 सेकंदासमोर जे 3 फोटो आहेत त्या तिन्ही फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 4 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर जेवढे काय मित्रांनो व्हिडिओमध्ये फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. करेक्ट 10.1 सेकंदापासून जे उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे. व्हिडिओमध्ये जेवढे देखील इफेक्ट पेस्ट करायचे फोटो राहिलेले आहेत त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी पटापट मित्रांनो इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. 2च फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. तर पेस्ट केल्यानंतर काय करायचं मित्रांनो बघू शकता आपण इथं ऑलरेडी इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर आणि शॅडोमध्ये जायचं आहे.
स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं 11 ठेवा करेक्ट. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो, आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रिलेशन 10 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही इथनं हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.